पण त्या तरुण व्यक्तींनी एक प्रश्न आप्पासाहेबांना विचारला की आप्पा, आपण दिगंबराचा जो काही जप करतो, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, त्या मंत्राचा नेमका अर्थ काय? त्या स्त्रियांनी विचारलं, त्यातल्या त्या तरुण स्त्रीने विचारलं. बर. आप्पासाहेब माझ्याकडे बघू लागले, मी त्यांच्याकडे बघू लागलो. नुकताच एकमेकांना अर्थ सांगून झालेला आहे आणि इथं एक बाई येऊन विचारते त्याचा अर्थ काय. आणि त्यावेळेला ते दोघंच नाही आले, एका छोट्या बाळाला घेऊन आले, त्यांच्याच बाळाला घेऊन आले आणि महाराजांच्या चरणावर ह्या बाळाला घालायचं म्हणून घेऊन आले. आणि तिथे आल्यावर समजलं महाराज नाहीत, गेले. काय त्या माऊलीला वाटलं असेल. हा प्रसंग जेव्हा जेव्हा मी त्या पुस्तकातलं वाचतो, प्रत्येक वेळेला माझा अश्रुपात असाच होत असतो. खऱ्या अर्थाने गुळवणी महाराज जगापुढे काय होते, कसे होते सांगण्याचं काम आप्पासाहेब पोटभरेंनी केलं असं मी म्हणू शकतो. मी तरी 10च वर्ष होतो. आप्पासाहेब पोटभरे हे जवळजवळ 18 ते 19 वर्ष गुळवणी महाराजांच्या सहवासात होते. तर प्रकाशजी, लास्ट भागामध्ये आपण बघितलं की महाराजांना जेव्हा आज्ञा झाली आणि त्यानंतर थोड्या दिवसानंतर आपलं लग्न सुद्धा झालं. आता त्यानंतरचा जो पिरियड होता तुमचा, तो नक्की कसा झाला की एकीकडे महाराज पण नाही आहेत आणि एकीकडे लग्न पण झालं, ही द्विधा मनस्थिती राहिली का नक्की तुमची? द्विधा म्हणजे असं की म्हणजे तो माझ्या खऱ्या अर्थाने कसोटीचा काळ होता. मी कसा वागतो, कसा बोलतो, कसा रिॲक्ट होतो याच्यावर माझं पुढचं सगळं अवलंबून होतं, हे मला मान्य आहे. कारण 10 वर्षाचा महाराजांचा सहवास अचानक नाहीसा झाल्यामुळे आणि विवाह झाल्यानंतर एक वेगळं आयुष्य समोर उभं राहिलेलं असताना त्याला कात्रीत सापडलेलं असं काहीतरी होतं ते, खरं सांगायचं तर. परंतु एक गोष्ट लक्षात आली की महाराजांनी पसंत केलेल्या मुलीशी आपण लग्न केलेलं आहे. महाराजांनी आशीर्वाद पण दिलेला आहे आपल्याला. आणि एक प्रकारे जेव्हा आपण म्हटलं होतं की लग्न वगैरे न करता राहतो तसंच, तेव्हा त्यांनी सांगितलं नाही नाही लग्न करायचंच, म्हणजे ही त्यांचीच आज्ञा आहे. त्यामुळे आपण काही आता जास्त विचार करून काही उपयोग दिवस महाराजांच्या आठवणीत, साधनेमध्ये आणि वैवाहिक काय आपली जबाबदाऱ्या असतील ते पार पाडण्यामध्ये आपण घालवली पाहिजेत. आणि अशा प्रकारे लग्न झाल्यानंतर अंबरनाथमध्ये मी एक खोली घेऊन राहिलो होतो. तिथे आमच्या संसाराची सुरुवात झाली. अंबरनाथ 10 बाय 10च्या खोलीत. तर तिथे 5-6 महिने राहिल्यानंतर थोडे दिवसांनी असा विचार केला की माझ्या बायकोची नोकरी ती करत होती, तर ती ठाण्याला नोकरी होती तिची बँकेमधली. तर रोज ठाण्याला जाणं येणं, तिच्या दृष्टीने तर ती नगरमध्ये राहिलेली, तर तिच्या दृष्टीने हे सगळं नवीनच होतं. मला जरा तरी लोकल ट्रेन्स आहे ते सगळं माहीत होतं, पण तिला ते त्रासदायक होत होतं. आणि त्यातच तिला दिवस गेल्यानंतर तर रोजच्या रोज प्रवास ट्रेनमधनं जाऊन करणं, येणं जाणं हे सगळं त्रासदायक वाटायला लागल्यामुळे आम्ही एक 6 महिन्यामध्ये ठाण्यालाच कोपरी भागामध्ये एके ठिकाणी एक 1 रूम किचनसारखी एक जागा घेऊन भाड्याने तिकडे राहायला सुरुवात केली. तिला ते घरापासून बँक जवळ होती, म्हणजे वॉकिंग डिस्टन्सवर होती. कोपरीलाच बँक होती ती. असा आमचा संसार सुरू झाला. संसाराच्या वेलीवर 2 फुलं उमलली, एक मुलगी आणि एक मुलगा, असं पण झालं. आणि एकीकडं माझी साधना, माझं महाराजांविषयीचं चिंतन हे सुरूच होतं. पण ह्या काळामध्ये मी हाच विचार केला की महाराज जरी आता नसले तरी आपण फक्त आपल्यापुरती फक्त साधनाच करत राहायचं, एवढंच करायचं का आणखीन काही करायला पाहिजे आपण? महाराजांचं जे कार्य होतं, महाराजांचं कार्य म्हणजे तरी काय? महाराजांनी 52 वर्ष आयुष्याची शक्तिपात दीक्षा देण्याचं काम केलं. हे काम त्यांनी नारायणपेठेतल्या घरामध्ये, बार्शीच्या घरामध्ये, आधी बार्शी नंतर नारायणपेठ पुणे आणि वासुदेव निवास वगैरे वगैरे इथे बसूनच सगळं घर बसल्या सगळं काम केलं.
अर्थात त्यांनी प्रवास पण भरपूर केले या कामासाठी, नाही असं नाही, त्यांचे प्रवास पण भरपूर त्यांच्या शरीरात आहे उल्लेख सगळा. ह्याच्यामध्ये तुमच्या पत्नीला ह्या सगळ्या गोष्टींची आवड होती का? ते पत्नीला नावड नव्हती एवढं मी म्हणू शकेन. बरं, बरं, म्हणजे खूप आवड होती असं नाही, बरं. पण तिचा विश्वास नव्हता असं नाही, तिचा विश्वास होता. ओके. ऑन द कॉन्ट्री, ज्या वेळेला मुलगी दाखवण्यासाठी म्हणून महाराजांकडे जो कार्यक्रम झाला 15 डिसेंबरला, त्याच्यानंतर तिला पण एक वेगळ्या प्रकारचं महाराजांविषयी आदर निर्माण झाला होता. आणि तिला ह्याची कल्पना होती की महाराजांनी संमती दिल्यामुळंच आपलं लग्न झालेलं आहे याची तिला जाणीव होती. त्यामुळं ती तशी नाराज नव्हती, पण माझे कार्यक्रम जे होते त्याच्यामध्ये ती फारशी सहभागी नव्हती. आता उदाहरणार्थ साधना, उदाहरणार्थ काहीतरी आध्यात्मिक वाचन किंवा काही, तिचं ती देवाचं जेवढं होतं मिनिमम होतं तेवढं ती करत होती, यापेक्षा जास्त काही नाही. पण अशा प्रकारे काळ चालू असताना अप्पासाहेब पोटभरे नावाची एक व्यक्ती, जी गुळवणी महाराजांच्या सहवासात जवळजवळ 18 ते 19 वर्ष होती. मी तरी 10च वर्ष होतो. अप्पासाहेब पोटभरे हे जवळजवळ 18 ते 19 वर्ष गुळवणी महाराजांच्या सहवासात होते. तर त्यांनी एक उपक्रम हाती घेतला की गुळवणी महाराजांचं समग्र चरित्र लिहून काढायचं आणि ते प्रसिद्ध करायचं. अप्पासाहेब पोटभऱ्यांनी गुळवणी महाराजांवर 6 पुस्तकं लिहिली. त्याच्यामध्ये स्मर्तगामींच्या स्मृती हे आठवणींचं पुस्तक, साधकाचा प्रश्न आणि गुळवणी महाराजांचे उत्तर असं ज्याचं स्वरूप आहे, असा सद्गुरू साधक सुसंवाद नावाचा एक ग्रंथ, आणि गुळवणी महाराजांचं समग्र चरित्र 4 भागामध्ये, जीवनगंगा हे त्याला नाव दिलं त्यांनी. भाग 1, 2, 3, 4 असं जवळजवळ 250-250 पानाची ही 4 पुस्तकं, म्हणजे 1000 पानाचं गुळवणी महाराजांचं चरित्र त्यांनी लिहिलं. आणि हे सगळं जेव्हा प्रसिद्ध होत गेलं, जसजसं प्रसिद्ध होत गेलं आणि आमच्यापर्यंत आलं, तेव्हा आम्ही पण चक्रावून गेलो की 10 वर्ष आपण गुळवणी महाराजांच्या सहवासात होतो आणि हे कुठं आपल्याला सगळं माहीत होतं. तर खऱ्या अर्थाने गुळवणी महाराज जगापुढे काय होते, कसे होते सांगण्याचं काम अप्पासाहेब पोटभऱ्यांनी केलं असं मी म्हणू शकतो. खूप छान त्यांनी ज्या पद्धतीने हे सगळं लिहिलं आहे. माझं तर असं म्हणजे प्रत्येक साधकाला माझं सांगणं आहे की त्यांनी जर ही 6 पुस्तकं वाचलेली नसतील तर त्यांनी ती वासुदेव निवासमध्येच फक्त मिळतात, दुसरीकडे कुठेही मिळत नाहीत. तिथून ती आणावीत, ती सगळी वाचावीत. ती सगळी पुस्तकं वाचल्यानंतर त्यांच्या आयुष्यात चमत्कार घडेल ही माझी गॅरंटी आहे. कर्वे रोडवर नळ स्टॉपच्या अलीकडे इन्कम टॅक्स लेन आहे, तिथे म्हणजे रस्त्याला लागूनच बॅक साईडला पूर्वी गोगटे पेट्रोल पंप होता, किंवा हल्ली कासटची शोरूम निघाली मोठी, पैठणीची, म्हणजे मग लोकांना सांगता येतं पैठणीची शोरूम त्याच्या मागच्या बाजूला येते. त्याच्यामुळे खूप छान आश्रम आहे. खाली वर असं दोन्हीकडे आहे. मध्ये महाराजांच्या संदर्भातल्या 3 खोल्या आहेत खूप चांगल्या प्रकारच्या. थोडक्यात आपल्याला पुस्तकामध्ये सांगितलं काय आहे त्या? पुस्तकामध्ये स्मर्तगामींच्या स्मृतीमध्ये गुळवणी महाराजांच्या संदर्भातल्या साधकांच्या आठवणी सांगितलेल्या आहेत. त्या एवढ्या अद्भुत आहेत. एक एक आपण जसं वाचत जाऊ पुढे काय दुसरी काय आठवण, इतकं ते खूप छान झालेलं आहे. खूपच आठवणी अद्भुतच आहेत. म्हणजे आपण कल्पनाच करू शकणार नाही की असं काहीतरी घडतं जगामध्ये. आता अगदी साधं त्यातलं एक उदाहरण सांगतो त्या पुस्तकातलं. एक माऊली काळे म्हणून त्यांचा एक अनुभव असा काहीतरी सांगितलेला आहे त्यांनी, की त्यांना आर्थिक चणचण होती आणि महाराजांसाठी आपण काही फळं नेऊ शकत नाही, काही हार पेढे नेऊ शकत नाही, अशी त्यांच्या मनात खंत असताना ते सायकलवर जेव्हा आश्रमाकडे येत होते तेव्हा अचानक असे बघितलं त्यांनी तर हवेतून अशा 10च्या नोटा पडताना त्यांना दिसल्या. आणि त्यांनी विचार केला हे कसं काय शक्य आहे, हे कुठून आल्या या नोटा. आणि त्या 4 नोटा त्यांनी मग उचलल्या आणि महाराजांना येऊन वरती सांगितलं त्यांनी की महाराज मी आत्ता असं आलो तेव्हा ह्या 4 नोटा कुठून आल्या मला समजत नाही. म्हणजे
महाराजांनी त्यांना सांगितलं काय देवाची काय इच्छा आहे समजत नाही, त्याचा योग्य तो विनियोग करा तुम्ही. बर. महाराजांनी कुठे सांगितलं माझ्यासाठी फळं आण म्हणून. एखादी गोष्ट आहे. म्हणजे काय आठवणी, खरोखरी काही काही आठवणी अद्भुत आहेत. म्हणजे आपण प्रत्यक्षात ते वाचायला पाहिजे. खरी गोष्ट आहे. स्मर्तगामींच्या स्मृती अजून एक दोन आठवतात का तुम्हाला काही याच्यातलं? अगदी ह्याच्यातल्या पुष्कळ आठवणी आहेत. एका दाम्पत्याला, डॉक्टर दाम्पत्य, अमेरिकेत राहणारं, कितीतरी प्रगल्भ त्यावेळेला सुद्धा होतं. बरीच वर्ष लग्न होऊन सुद्धा त्यांना संतती नव्हती. आणि ते कायम त्यांनी अमेरिकेत सगळे उपचार करून झाले, त्यांचे सगळ्या प्रकारचे प्रयोग करून झाले, पण त्यांना संतती नव्हती. ते भारतात काही कामानिमित्त, त्यांचं नेटिव्ह प्लेसच भारतात कुठेतरी असल्यामुळे ते आलेले होते. त्यांना कोणीतरी सांगितलं तुम्ही घोळवणी महाराजांकडे जा, त्यांना तुमची व्यथा सांगा, दर्शनाला तरी जा निदान. आता ते शिकलेले डॉक्टर, त्यांना घोळवणी महाराज कोण आणि काय, आणि आपण त्यांना काय सांगणार. आपण स्वतः डॉक्टर, स्वतः नवरा बायको दोघेही डॉक्टर, आणि अशा वेळेला त्यांना आपण काय सांगणार आहोत. मग ते म्हणजे तुम्ही कशाला डॉक्टर झाले असं काहीतरी, असं पण होऊ शकतं ना. बरोबर. पण नाही, त्यांनी ठरवलं निदान आपण रोज दर्शनाला जायचं, बाकी काही करायचं, सांगायचं नाही, बोलायचं नाही, काही करायचं नाही. आणि म्हणून त्यांनी पण एक वेळ ठरवून टाकली. रात्री 9 ते 10 महाराज निवांत असतात हे त्यांना समजलं होतं. त्यावेळेला काही सेवेकरी त्यांची सेवा करत असतात, एवढंच फक्त ते समजलेलं होतं. आणि त्यावेळेला आपण गेलो तर महाराज निवांतपणे बोलतात वगैरे वगैरे. तर असं त्यांना समजल्यावर ते निवांतपणे 9:30च्या दरम्यान यायचे. महाराजांच्या तिथं सेवेकरी सेवा करत असायचे, नुसते बसायचे 5-10 मिनटं, काहीही बोलायचे नाहीत. मनोमन काय बोलले असतील त्यांचं त्यांना माहिती, पण नुसतं दर्शन घेऊन निघायचे. महाराजही काही विचारायचे नाहीत, बोलायचे नाहीत, काही नाही. आणि अशा प्रकारे काही दिवस गेल्यानंतर एक दिवस काय झालं, ही मंडळी असा नमस्कार करून दोघंजणं जेव्हा खाली उतरत होते, जात होते, तेव्हा सेवेकरी जे सेवा करत होते त्यांनी एक महाराजांच्या तोंडून वाक्य ऐकलं की झालं त्यांचं काम. काय झालं त्यांचं काम. तर कोणालाच काही कळलं नाही महाराज असं का म्हणाले, आणि कोणाला उद्देशून, आणि कोणाचं काम होतं, आणि काय झालं काम, काही कळायला मार्ग नाही. दुसऱ्या दिवशी काय झालं, त्या सेवेकऱ्यापैकी एकाने ठरवलं की महाराज हवेतच का असं वाक्य बोलले, पण ही मंडळी उठून गेल्यावर लगेच बोललेले आहेत, झालं त्यांचं काम. याचा अर्थ नक्की त्यांच्याशी काहीतरी संबंधित असलं पाहिजे. पण म्हणून त्यांनी विचार केला की आता उद्या हे लोक येतील, दर्शन घेतील, आणि परत जेव्हा जातील तेव्हा आपण त्यांना खाली जाऊन भेटूया आणि त्यांना विचारू की तुम्ही येता, तुमचं काम तरी काय आहे, कशासाठी तुम्ही येता, असं त्यांना विचारू तरी खरं आपण काय. तर म्हणून ते त्या पद्धतीने दुसऱ्या दिवशी खरोखरीच खाली त्यांच्या पाठोपाठ गेले, सेवा सोडून गेले. आणि त्यांनी त्यांना विचारलं की तुम्ही रोज नित्यनेमाने दर्शनाला येत आहे, तुम्ही काही बोलत नाही, महाराजही तुम्हाला काही प्रश्न करत नाहीत, तुम्ही थोडा वेळ 10 मिनटं बसता आणि निघून जाता, तर तुमचं असं काय काम आहे म्हणून तुम्ही महाराजांकडे येतात, कशासाठी येता. तर त्यांनी असा विचार केला की अतिशय सुसंस्कृत आणि एक शिकलेली चांगली व्यक्ती आपल्याशी बोलतीये आणि आदराने विचारते की काय तुमचा प्रश्न आहे. म्हणजे आलतू फालतू नाही आहे मनुष्य विचारणारा सुद्धा, हे त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी मोकळेपणाने त्यांना सांगितलं की आमचं असं असं प्रॉब्लेम आहे, असं असं आमचे पुष्कळ उपाय झालेले आहेत, कुणीतरी आम्हाला सांगितलं की यांच्याकडे तुम्ही जाल तर तुमचं काम होईल. अहो म्हणे मग महाराज काल तुम्ही गेल्यानंतर महाराजांनी ते वाक्य उच्चारलंय की झालं त्यांचं काम. तर हे बहुतेक तुम्हालाच उद्देशून ते म्हणाले असावेत असं वाटतंय. तर ठीक आहे, बघूया, ते काळच ठरविल, त्याचं उत्तर काळच देणार आहे, आपण कोण देणार त्याचं उत्तर. असं म्हणून तो विषय तिथेच संपला. आणि ही मंडळी अमेरिकेतून आली होती ती परत गेली.
त्यांचं काम काय होतं आणि काय झालं नाही हे त्यांचं त्यांना माहिती, आशीर्वाद देणाऱ्याला माहिती आणि घेणाऱ्याला माहिती. बरोबर. साधारण एक वर्षभरानंतर ही मंडळी पुन्हा एकदा भारतात आली आणि त्यावेळेला ते दोघंच नाही आले, एका छोट्या बाळाला घेऊन आले, त्यांच्याच बाळाला घेऊन आले बापरे. आणि महाराजांच्या चरणावर ह्या बाळाला घालायचं म्हणून घेऊन आले. आणि तिथे आल्यावर समजलं महाराज नाहीत, गेले. काय त्या माऊलीला वाटलं असेल. हा प्रसंग जेव्हा जेव्हा मी त्या पुस्तकातलं वाचतो, प्रत्येक वेळेला माझा अश्रुपात असाच होत असतो. राहत नाही, झालंय त्यांचं काम. डोळ्यातनं अश्रू काढणारे कितीतरी प्रसंग असे कल्पनाही करवत नाही. महाराज महान विभूती होते खरंच. आप्पासाहेब पोटभऱ्यांमुळे हे समजलं आम्हाला. आम्ही 10 वर्ष सहवासात होतो, पण आम्हाला नीट महाराज कळलेच नाहीत, हे मी प्रामाणिकपणे सांगतो. महाराज काय होते, कसे होते, हे 6 पुस्तकातून तुम्हाला कळेल. त्यांच्याविषयी मी काय बोलणार, ही 6 पुस्तकं वाचा आणि मग बोला माझ्याशी. त्याच्यावर मुद्दाम गप्पा मारू आपण नंतर. तुम्हाला काय त्याच्यातलं समजलं हे पाहण्यासाठी. अद्भुत. एक यापेक्षा काही 1000 पानाचं गुळवणी महाराजांचं चरित्र, मी अनेक संत चरित्र वाचली आहेत, पण हे 1000 पानाचं गुळवणी महाराजांचं चरित्र तुम्हाला कुठल्या कुठे घेऊन जातं. अद्भुत आहे. बस, बाकी मला याच्याविषयी जास्त काही सांगता आत्ता तरी येणार नाही. पण मी त्याचा रोजच्या रोज अनुभव घेऊ लागलो. माझ्या साधनेतही फरक पडला ही पुस्तकं वाचल्यापासून, खूप फरक पडला. आणि त्याच्यापैकी महत्त्वाची घटना अशी की सद्गुरू साधक सुसंवादमध्ये भोंडे वकिलांचा एक प्रश्न काहीतरी आणि त्याचं उत्तर महाराजांनी दिलेलं, असा काहीतरी तो भाग आहे. आणि त्याच्यामध्ये एक उल्लेख आहे की श्री गुरु वामन त्रिपदी हे महाराजांचंच एक छोटंसं चरित्र ओवीबद्ध 54 अध्यायाचं रामकवी नावाच्या व्यक्तीने लिहिलेलं. ते जेव्हा भोंडे वकिलांच्या पाहण्यात आलं, ऐकण्यात आलं आणि वाचनात आलं, तेव्हा भोंडे वकिलांना काय काय अनुभव आले हे जे काही आहे ते स्मर्तगामींच्या स्मृतीमध्ये त्यांनी सगळं वर्णन त्याचं केलेलं आहे भोंडे वकिलांनी. आणि त्या ठिकाणी ते वाचल्यानंतर असं वाटलं की भोंडे वकिलांना जर एवढे अनुभव येऊ शकतात केवळ एक श्री गुरु वामन त्रिपदी ही छोटीशी पोथी आहे ती वाचून, आपणही वाचून बघायला काय हरकत आहे. म्हणून मी पहिलं काम काय केलं असेल तर वासुदेव निवासमध्ये जाऊन ती पोथी आणली, श्री गुरु वामन त्रिपदी. आणि ती जी वाचायला मी सुरुवात केली, मी खऱ्या अर्थाने सांगतो, माझी पुढची ही जी सगळी म्हणजे महाराज नाहीत अशी जी वर्ष आहेत ती आता 51 वर्ष झाली. ही गेली 51 वर्ष, त्यातली एक पहिली 5 वर्ष 6 वर्ष जर सोडली, हे जे काही श्री गुरु वामन त्रिपदी माझ्या वाचनात आलं तेव्हापासूनची, मी खरं सांगतो गेली 45 वर्ष श्री गुरु वामन त्रिपदींनी माझं एक आयुष्यच बदलून टाकलं. महाराजांचं हे 54 अध्यायाचं चरित्र वाचताना इतकं काही मी त्याच्यात रमून गेलो की ते संपूर्ण चरित्र वाचायला एका बैठकीत जर बसलं मनुष्य तर 6 तास लागतात. रोज थोडं थोडं वाचलं तर काय होऊ शकतं, काही प्रॉब्लेमच नाही. मी तसाच प्रयोग चालू केला. मी रोज थोडं थोडं वाचायला सुरुवात केली आणि मग पुढे 9 दिवसाचं पारायण, 7 दिवसाचं पारायण, 5 दिवसाचं पारायण, असं करत करत 3 दिवसाचं पारायण, 3 दिवसामध्ये रोज 2-2 तास. पुढे काही दिवस तर 2 दिवसाची पारायणं, काही दिवसानंतर 1 दिवसाचं पारायण, असं करत करत मी त्या पोथीची 500 पारायणं केली. बापरे. हो. आणि पारायण करत असताना तुम्हाला काय काय अनुभव आले असतील ना? अनुभव म्हणजे तुम्हाला मी खरं सांगतो, आज मला आठवतं, सगळ्या संतांचे प्रसाद आले मला. म्हणजे कसं? शिर्डीचा प्रसाद आला, अक्कलकोटचा प्रसाद आला, काशीचा प्रसाद आला, वाडीचा प्रसाद आला, पंढरपूरचा प्रसाद आला. कुठली तीर्थक्षेत्राची नावं घ्या तुम्ही,
रामेश्वरचा प्रसाद आला, तिरुपती बालाजीचा प्रसाद आला. एक एकदा नाही, त्याची पण पारायणं सुरू झाली. पारायणं म्हणजे काय, रिपिटेशन्स. हे सगळं चक्र संपलं की पुन्हा सुरू व्हायचं ते. अशी चक्रावर चक्र सुरू झाली. सारखे प्रसाद येत राहिले कुठून कुठून. कुणीतरी यायचं आणि आम्ही गेलो तो रामेश्वरला गेलो, तिथला हा प्रसाद. ती बँकेत नोकरीला होती, कुणीतरी तिला सांगायचं आम्ही काशीला गेलो ते तिथला हा प्रसाद. ती म्हणायची अहो बघा आज तुम्हाला कुठला प्रसाद आला आहे. म्हणजे तिलाही ते आश्चर्य वाटायचं. मी सांगायचो बघ मी माझ्या पोथी वाचनाचे हे प्रसाद आहेत सगळे. मग माझं ते 500 पारायणं झाल्यावर माझ्या डोक्यात असं आलं की आपण हे सगळं जे वाचन सुरू आहे आपलं, एक वेगळ्या पद्धतीने सेवा पण आपण करू शकतो. कशी, ती ही पोथी आपण लिहून काढायची, सरळ हाताने लिहून काढायची. काय हरकत आहे, आपण कॉपी करणार. आपण काय आपल्या मनाचं काही त्यात लिहिणार नाही होत. जसे शब्द आहेत पुस्तकामध्ये, छापील पुस्तकात, ते उतरून काढायचे फक्त. लेखन सेवा हरकत. सुरू केलं, लागली 5 वर्ष त्याला लेखन कारण मधली काही वर्ष संसारात गुरफटल्यामुळं राहिली, नाही लेखन झालं. म्हणजे 92ला सुरू केलेलं लेखन 97ला संपलं. पण झपाट्याने नंतर जेव्हा लक्षात आलं हे आपण चूक करतोय, महाराजांची सेवा खंड पाडलाय, मग मी झपाट्याने पुढचं अक्षरही सुधारत गेलं माझं. जसजसं मी लिहित गेलो माझं अक्षरशः पहिल्या अध्यायातलं अक्षर बघा आणि शेवटच्या अध्यायात खूप फरक पडला. मला त्याचाही जास्त आनंद झाला होता. लेखनामुळे माझं अक्षर पण सुधारतंय, हा एक वेगळा आनंद होता. लेखनाचा आनंद होताच होता, वाचनाचा आनंद एकीकडे चालूच आहे. पोथीची पारायणं चालू आहेत, पोथीचं लेखन चालू आहे, अक्षर पण सुधारतंय. असा सगळा झपाटलेला काळ, साधना चालू आहे नित्य, हे सगळं चालू होतं. आणि ज्या वेळेला 97 साली ते पूर्ण झालं लेखन, तेव्हा दत्त महाराज कवीश्वर, जे गुणवणी महाराजांच्या नंतर वासुदेव निवासचे प्रधान विश्वस्त होते, त्यांना जाऊन हे सगळं निवेदन केलं की असं असं श्री गुरु वामन त्रिपदी ही मी संबंध लिहून काढलेली आहे आणि त्याचं बाइंडिंग करून त्याची पोथी बनवतोय आणि ती आपल्याकडे घेऊन येतोय. आपण त्याचा आपल्या सहीने आशीर्वाद द्यावा मला काहीतरी, असं म्हणून त्यांच्याकडनं लिहून घेतलं की काहीतरी त्यांनी लिहून दिलं काही. असे अनेकांचे आशीर्वाद घ्यायचं ठरवले. आप्पासाहेब पोटभऱ्यांचा घेतला आशीर्वाद, लिहून घेतला, कारण त्यांच्या प्रेरणेतनं झालं ना हे सगळं. त्यामुळं ते त्यांनी लिहून दिलं. पण त्यांनी फार, आप्पासाहेब पोटभरे एक वेगळंच व्यक्तिमत्व, त्यांनी वेगळ्या पद्धतीने आशीर्वाद लिहून दिला मला. ही ओवीबद्ध चरित्र आहे, तर त्यांनी आशीर्वादसुद्धा ओवीबद्धच केला. 25 ओव्या केल्या. माझ्याविषयी त्यांना जेवढी माहिती होती त्या 25 ओव्यात त्यांनी गुंफली आणि माझं खूप कौतुक केलं. थोडक्यात म्हणजे तर ते काय आहे ते आहे, पोथीमध्ये मी ठेवलं आहे, सगळं जपूनच ठेवलं. त्याच्यात आठवते काय म्हणजे ते असं आहे, स्वतःची स्तुती फार आठवू नाही म्हणतात. नाही तसं काही मी पाठ केलेलं नाही आहेत, पण त्यांनी माझं खूप कौतुक केलं, हेच खरं शेवटी. त्यांनी असं म्हटलंय, अगदी तुम्ही विचारता म्हणून सांगतो, असा शिष्य होणे नाही, असं आहे त्यांचं थोडक्यात. म्हणजे ह्याच्यापेक्षा वेगळी पावती काय असायला पाहिजे. आप्पासाहेब पोटभऱ्यांचं आणखीन एक वैशिष्ट्य असं की त्यांना जणू शक्तिपात दीक्षा देण्याचा अधिकारच महाराजांनी दिला होता की काय. अशा पद्धतीने सगळ्या गोष्टी घडत गेल्या आणि खरोखरीच त्यांच्या हातनं दीक्षादानाचं काम चालू झालेलं. हे जेव्हा मला समजलं तेव्हा मी असा विचार केला की आपल्याला गुळवणी महाराजांनी दीक्षा देऊन उपकृत केलेलं आहे, आपण साधना करतोय, आपण आपल्या अंतापर्यंत हे करणारच आहोत, परंतु आपण काही बरोबर नाही घेऊन जाणार. हे काय आपल्याला मिळालं आहे, हे सोनं मिळालं आहे का, रत्न मिळाले आहेत का, दागिने मिळाले, काय पैसे हे आपण आपल्या जवळपासच्या लोकांना सांगायला काय हरकत आहे. आपलं कल्याण झालं, लोकांचंही होऊ दे ना. असं आहे की आपलं त्याच्यात काही जाणार नाही आहे. मिळेल तर त्याला मिळेल. 100%. आपलं वाढो किंवा न वाढो, आपलं आहे ते नुसतंच सांगायचं तर काम आहे. आणि ह्या पद्धतीने मी जवळच्या नातेवाईकांना, मित्रमंडळींना सांगायला सुरुवात केली आणि त्या माध्यमातून अरे मग तुला तर गुळवणी महाराजांची दीक्षा झाली, आता आम्हाला कोण दीक्षा देणार.
म्हणलं काळजी करू नका, तुमची व्यवस्था करतो असं म्हणून आप्पासाहेब पोटभरेंकडे त्याला घेऊन जायचं. आणि दीक्षा सुरू झाल्या नाही, अक्षरशः अनुभव, पहिल्या दिवशी अनुभव, बसल्या जागेवर अनुभव. बस म्हणायची, काय म्हणायचे, गेल्या गेल्या बस, सुरू की त्याचा क्रिया सुरू. साधी गोष्ट नव्हती. आप्पासाहेब पोटभरे महान संत. काळच ठरविल हे, आज नाही लोकांना माहिती आप्पासाहेब पोटभरे म्हणजे काय. हे पुढचा येणारा काळच सांगेल. आप्पासाहेब पोटभरे महान संत होऊन गेले, यात माझ्या मनात तरी शंका नाही. मी अनेक लोकांना त्यांच्यापर्यंत घेऊन गेलो. गुरुपौर्णिमेला ही सगळी मंडळी आम्ही एकत्र जमायचो आप्पासाहेब पोटभरेंचे गुरुपौर्णिमा साजरी करायला त्यांच्या बंगल्यावर. सहकार नगरमध्ये सिद्धनाथ निवास म्हणून त्यांचा बंगला आहे, त्या ठिकाणी हे कार्यक्रम चालायचे सगळे. असं सगळं होतं. आप्पासाहेब पोटभरे एक जबरदस्त व्यक्तिमत्व. त्यापूर्वी दत्त महाराज कवीश्वरांची पण दीक्षादानाचं काम चालू होतं. काही लोकांना मी पत्र लिहून द्यायचो दत्त महाराजांसाठी की मला दीक्षा हवी आहे. दत्त महाराजांची उत्तरं यायची, ते पण दीक्षा द्यायचे. ते दीक्षा द्यायचे, पोटभरे दीक्षा द्यायचे. आणि त्याच वेळेला आणखीन एक महान व्यक्तिमत्व उदयाला आलं, ते पण दीक्षा देत असे. त्यांच्याविषयी मी थोडक्यात सांगतो तुम्हाला. आता महत्त्वाच्या तिसऱ्या व्यक्तीकडे मी वळतो, ते म्हणजे प्रभाकर दीक्षित. अगदी एका वाक्यात सांगायचं तर खऱ्या अर्थाने प्रभाकर दीक्षित हेच माझे गॉडफादर. म्हणजे गुळवणी महाराजांकडं घेऊन जाणारे प्रभाकर दीक्षित, मला दीक्षा मिळावी यासाठी प्रयत्न करणारे प्रभाकर दीक्षित, माझ्या लग्नाच्या दिवशी गुळवणी महाराज नाही आहेत ही गोष्ट मनाला माझ्या अत्यंत लागलेली असताना मी त्यांच्यावर एक जबाबदारी सोपवली होती की कसंही करून त्यांनी दत्त महाराज कवीश्वरांना माझ्या लग्नात घेऊन यावं आणि आशीर्वाद द्यायला सांगावं. तर ते त्यांनी व्यवस्थित पार पाडलं. ते दत्त महाराज कवीश्वरांना घेऊन आले लग्नघरामध्ये. आणि लग्नघरामध्ये त्यांच्या आल्यानंतर, लग्न लागल्यानंतर आम्ही दोघांनी त्यांना नमस्कार करतानाचा फोटोसुद्धा माझ्या अल्बममध्ये आहे अजून. हे त्यांची महत्त्वाची कामगिरी आहे. दत्त महाराज कवीश्वरांना अशा पद्धतीने महाराज गेलेले असताना 10व्या-12व्या दिवसाला आणणं इतकं सोपं नव्हतं, पण त्यांनी ते मान्य केलं आणि आले ते. असे हे प्रभाकर दीक्षित पुढच्या आयुष्यामध्ये पदोपदी, मी कधीही त्यांना ज्योतिष ते सांगत असत, खूप चांगले ज्योतिषी ते, पण मी कधी ज्योतिष म्हणून त्यांच्याकडं पाहिलं नाही किंवा विचारलं नाही. त्यांचं ज्योतिष मला, मी गमतीने म्हणायचो तुमचं ज्योतिष मला लागू पडत नाही, म्हणजे गमतीने म्हणायचं. ते लोकांना समजतं, वाटतं की तुम्ही ज्योतिष सांगता ते बरोबर होतं, पण ठीक आहे ना. पण अशा पद्धतीने सगळ्या अर्थाने, खऱ्या अर्थाने माझ्या आयुष्याचे शिल्पकार प्रभाकर दीक्षितच आहेत, यात शंका नाही. आणि आता मी तुम्हाला इथे गमतीची गोष्ट सांगतो की माझ्या आईने ज्या एका ज्योतिषाला विचारून मला नक्की पुण्याच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्येच ॲडमिशन मिळेल असं जे काही सांगितलं होतं, ते दुसरे तिसरे कोणी नाही, ते प्रभाकर दीक्षितच होते. म्हणजे आज मला हे जाणीव होते जेव्हा मी विचार करतो की खऱ्या अर्थाने गुळवणी महाराजांनी कशी योजना करून दीक्षित सरांना पण दीक्षा देण्याचा अधिकार दिला माझ्या माध्यमातून. म्हणजे त्यांना काय सांगितलं होतं दीक्षित सरांना, तारीख आणि वेळ, तुम्ही महान ज्योतिषी, काढा तुम्हीच तारीख आणि वेळ. म्हणजे तारीख आणि वेळ यांनी काढली. हे तुम्ही पहिल्या पार्टमध्ये सांगितलंच होतं. म्हणजे तिथे त्यांना तो एक प्रकारे अधिकारच दिला तारीख आणि वेळ काढण्याचा. आणि पुढच्या काळामध्ये आप्पासाहेब पोटभरे जशी दीक्षा देत होते, आप्पासाहेब पोटभरे म्हणायचे मी फक्त तारीख आणि वेळ देतो, बाकी दीक्षा तर गुळवणी महाराजच देतात, हे त्यांचं वाक्य होतं. तीच परंपरा दीक्षित सरांनी पुढे चालू ठेवली. एखादा दीक्षा मागायला आला त्यांच्याकडे, ते म्हणायचे तुला तारीख आणि वेळ, मी ज्योतिषी, मी देतो काढून, दीक्षा गुळवणी महाराज देतील. आता इथे ही खरी ज्ञानबाची मेक आहे.
त्यांनी दोघांनी गुळवणी महाराजांचा मुखवटा पुढे करून स्वतःला झाकून घेतलं. पण त्यांनाही तेवढाच अधिकार होता, शक्तिपात दीक्षा देण्याचा त्यांनाही अधिकारच होता, यात शंका नाही. त्यांचं कार्यच तसं मोठं होतं, त्यांचे अनुभव लोकांना आलेले तसेच होते. खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी दोघांनी कार्य केलेलं आहे. आणि मग त्यामुळे मी असा विचार केला, मला महाराजांनी काय कार्य दिलं आहे, मला काय कार्य दिलं आहे. तर माझ्या असं लक्षात आलं की मला महाराजांनी शक्तिपात दीक्षेची माहिती लोकांना सांगणं हे कार्य दिलं आहे. आणि मग त्यांना जर दीक्षा घेण्याची इच्छा प्राप्त झाली तर कुणाकुणाकडे घेऊन जायचं त्याचं पण मार्गदर्शन महाराज मला करतात. आधी सुरुवातीला दत्त महाराज कवीश्वरांच्या माध्यमातून दीक्षा लोकांना झाल्या, त्यानंतर आप्पासाहेब पोटभरेंच्या माध्यमातून दीक्षा झाल्या, त्याच्यानंतर दीक्षित सरांच्या माध्यमातून दीक्षा झाल्या. आणि मी माझं काम काय, पोस्टमनचं काम, फक्त माहिती सांगणे, बाकी काही नाही. एकदा मी आप्पासाहेब पोटभऱ्यांना गमतीने म्हटलं होतं, महाराजांनी आपल्या दोघांना एक अधिकार दिला आणि एक दिलेला नाही आहे. एक अधिकार दिला आहे पण दुसरा दिलेला नाही आहे. ते म्हटले काय, त्यांना जरा आश्चर्यच वाटलं मी काय बोलतो. मी म्हटलं, शक्तिपात दीक्षेची माहिती सांगण्याचा अधिकार मला दिला आहे आणि शक्तिपात दीक्षा देण्याचा अधिकार तुम्हाला दिला आहे. उद्या मला कोणी म्हटलं की माहिती तर सांगितली, द्या की तुम्ही दीक्षा, तर मला तो अधिकारच नाही, म्हणून तर मी तुमच्याकडे आणतोय लोकांना. बरोबर. आणि मग तुमच्या माध्यमातून होत आहेत की दीक्षा, म्हणजे मग कोण देते दीक्षा, तुम्हीच विचार करा कोण देते. आणि तुम्ही आलेल्या एखाद्या माणसाला मुद्दाम कधी शक्तिपात दीक्षेची माहिती सांगताय असं आम्ही कधी ऐकलं नाही म्हटलं. कारण तुम्ही असा विचार करणार की आपण त्याला सांगायला जाणार की शक्तिपात दीक्षा म्हणजे अमुक आहे, तमुक आहे, तमुक आहे. मग तो म्हणणार की मला दीक्षा द्या, मग आपण म्हणणार थांब मीच देतो दीक्षा. हे कसं शक्य आहे. त्यामुळे तुम्हाला तो अधिकार नाही, मला येतो. मी 10 वेळा सांगेन तो अधिकार. साधी गोष्ट आहे, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या महामंत्राचा अर्थ काय, यासाठी दत्त महाराज कवीश्वरांनी खूप छान लिहून ठेवलं आहे. मला माझ्या बालबुद्धीला मी जेव्हा एकदा प्रश्न केला की खरंच याचा मंत्राचा अर्थ तरी काय, तेव्हा मला एक वेगळी भन्नाट कल्पना सुचली. ती सांगायची तर कमीत कमी अर्धा तास लागेल सांगायला, म्हणून मी त्याचं वर्णन एवढंच करीन की ती जेव्हा मी आप्पासाहेब पोटभऱ्यांना त्यांच्यासमोर बसून निवेदन केलं की ह्या मंत्राचा अर्थ मी अशा पद्धतीने लावलेला आहे, तो योग्य आहे का आहे एवढं मला सांगा. काय बोलले ते म्हणले सांग तर खरं तुझं काय आहे ते. म्हणून मी त्यांना ते सगळं सांगितलं. आणि ते पूर्ण ऐकून झाल्यानंतर काय रे म्हणे, तुझं सगळं वेगळंच आहे. बरं, तुझं सगळं वेगळंच आहे. आणि असं म्हणतायत एक गंमत झाली. त्यांना भेटायला म्हणून 2 स्त्रिया आल्या. 2 स्त्रिया आल्या, एक थोडीशी वयस्कर आणि एक थोडीशी तरुण, म्हणजे मावशी आणि भाची असं काहीतरी असाव्यात, त्या अशा टाईपच्या होत्या. त्या आल्या आणि त्या नेहमी येणाऱ्या महाराजांचं दर्शन घेतलं, बसल्या त्यांच्यासमोर. मी बाजूला बसलेलाच होतो. नुकताच आमचा हा विषय झालेला होता दिगंबराचा अर्थाचा. तेव्हा त्यांनी कसं काय आप्पासाहेबांनी नेहमीची चौकशी केली, काय चाललंय, कशी चालली आहे साधना वगैरे ठीक चालली आहे. पण त्या तरुण व्यक्तीने एक प्रश्न आप्पासाहेबांना विचारला की आप्पा, आपण दिगंबराचा जो काही जप करतो, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, त्या मंत्राचा नेमका अर्थ काय, त्या स्त्रियांनी विचारलं. त्यातल्या त्या तरुण स्त्रीने विचारलं. बरं. आप्पासाहेब माझ्याकडे बघू लागले, मी त्यांच्याकडे बघू लागलो. नुकताच एकमेकांना अर्थ सांगून झालेला आहे आणि इथं एक बाई येऊन विचारते त्याचा अर्थ काय, यांनी काय, हां कर सुरू. अरे बापरे. आप्पासाहेबांनी मला खूण केली, हां कर सुरू.
आणि मग त्या दोघींना सांगितलं तुमचा प्रश्न आहे ना त्याचं हे उत्तर देतील म्हणे आता, असं म्हणून त्यांनी मला ते पुन्हा रिपीट करायला लावलं. मला ते उत्तर इथं पण द्या. आता ते सांगत बसलो तो बराच वेळ जाऊ जाईल, द्या, तो जाऊ एक द्या. वेगळा विषय, जाऊ द्या, जाऊ द्या. सांगा, सांगा. तो वेगळा विषय, तो वेगळा विषय. थोडस नाही जाऊ द्या. ते थोडंसं काढलं त्यातलं असं काढता नाही येणार. ते सगळं वेगळंच आहे थोडक्यात. म्हणजे त्याचं मी नुसता तुम्हाला हा प्रसंग केव्हा तरी मुद्दाम आठवणी सद्गुरूंच्या असं काहीतरी आपण करू, त्याच्यामध्ये गुळवणी महाराजांच्या आठवणी, दत्त महाराज कवीश्वरांच्या आठवणी, आप्पासाहेब पोटभऱ्यांच्या आठवणी, दीक्षित सरांच्या आठवणी, असं काहीतरी करू आपण, किंवा थोडं थोडं तरी ते करू. कारण हा मी विषय फक्त तुमच्या पुढं मांडला, म्हणजे असे प्रसंग. तर अशा प्रकारे दीक्षित सरांच्या माध्यमातून सुद्धा जेव्हा दीक्षा होत आहेत, कारण काय 2016मध्ये आप्पासाहेब पोटभऱ्यांनी वयाच्या 92व्या वर्षी देहत्याग केला. तोपर्यंत त्यांचं दीक्षादानाचं काम चालूच होतं. पण 16 फेब्रुवारी 2016 या दिवशी आप्पासाहेब पोटभऱ्यांनी जगाचा निरोप घेतला. आणि तेव्हापासून मी पुन्हा एकदा पोरका झालो की मी आता कोणाला दीक्षेसाठी कुणाकडे घेऊन जायचं, काय करायचं. आप्पासाहेब होते तेव्हा फोनवर सुद्धा त्यांच्याशी बोलून, आप्पा अमुक व्यक्ती आहे त्याला शक्तिपात दीक्षेची मी माहिती सांगून झाली आहे आणि ती व्यक्ती म्हणते की तिला शक्तिपात दीक्षा हवी आहे गुळवणी महाराजांची, काय करायचं. ही एक रेकॉर्ड माझी होती, ती मी लावायचो. त्यांचं ठराविक उत्तर होतं, 5 मिनटात तुला कळवतो, विचारून सांगतो. काय म्हणायचे, विचारून सांगतो. कोणाला, गुळवणी महाराजांना. विचारायचे कसे माहीत नाही, आपण कशाला त्यांना विचार, तुम्ही कसे विचारता. अरे बापरे. आपण कोण त्यांना विचारणारे. विचारून सांगतो म्हणजे काय, लपवायचं स्वतःला लपवणं होतं. हे देणार हेच होते, उगीच आपलं नाव घ्यायचं माझ्या गुरूंचं त्यांचं, असं होतं ते. आणि 5 मिनटात फोन यायचा, किंवा थांब म्हणायचे आणि तुला 2 मिनटात सांगतो म्हणायचे. काहीतरी पंचांग बघायचे आणि सांगायचे अमुक तारीख वेळ झाली, समज. मग ठीक आहे म्हटलं, आप्पा सांगतो त्याला मी. आणि काय दीक्षा झाल्या, अफाट दीक्षा झाल्या हो, कितीतरी दीक्षा झाल्या. म्हणजे मला तरी असा माझा अंदाज आहे, 200 लोकांना तरी आप्पासाहेब पोटभऱ्यांकडे मी घेऊन गेलेलो आणि त्यांच्या माध्यमातून 200 लोकांना तरी नक्कीच दीक्षा झाली. कुठल्या लांबच्या लोकांना. एकदा मी दिल्लीला गेलो होतो, माझी बहीण दिल्लीला असते. मी 15 दिवस तिच्याकडे होतो. 15 दिवस काय, 3 आठवडे होतो जवळजवळ. आणि तेव्हा मी तिच्या घराजवळ एक बाग होती, त्या बागेत गेलो होतो. रोज सकाळी मी जायचो बागेमध्ये तिथे फिरायला, 1 तास फिरून यायचो. तिथे मला वेगवेगळ्या प्रकारचे जे लोक भेटले, त्यांच्याशी गप्पा मी इकडच्या तिकडच्या हव्या पाण्याच्या नाही, मी शक्तिपात दीक्षा हीच माहिती त्यांना सांगितली. आणि ते हिंदी भाषिक लोक ना, त्यांना हिंदीत मला सांगावं लागायचं. आणि ते सांगितल्यावर त्यांनाही आश्चर्य वाटायचं, असं काहीतरी असेल तर मग आम्हाला का नाही दीक्षा. म्हटलं तुम्हाला येईल. तिथल्या तिथं आप्पासाहेबांना फोन, त्याच्याच फोनवरनं, असं आहे, अमुक व्यक्ती मला इथं भेटलेली आहे, तिला दीक्षा हवी आहे, काय कर, तारीख आणि वेळ घे, तुझी तारीख आणि वेळ. अशा 11 लोकांना दीक्षा झाल्या. त्या माझ्या 3 आठवड्याच्या काळात 11 लोकांना दीक्षा झाल्या दिल्लीहून. पुन्हा कधी आयुष्यात त्यांची भेट नाही माझी. अरे बापरे. पण त्या वेळेला त्यांना आलेले दीक्षेचे अनुभव त्यांनी सांगितले ताबडतोब, आणि दीक्षा सक्सेसफुल होत गेल्या सगळ्या. त्यामुळं आप्पासाहेब पोटभरे ही एक ताकद होती. त्यांनी जरी किती स्वतःला झाकलं, दीक्षा गुळवणी महाराज देता म्हणतात, पण ती एक स्वतंत्र ताकद होती, यात शंका नाही.